Hello everyone. We are from 6:45 a.m. morning lunch. आमची जी batch of presentation देते है ती morning lunch first one. And we are thankful for the chance to present. And we are going to discuss very important topic. सगळ्यांशी रिलेटेड असा टॉपिक जो सगळ्यांमध्ये याच्यात काही डाऊट नाही सगळीकडे life insurance. So when we talk about life insurance, एक important point है, काही misunderstandings है, काही extra understandings है, त्या आज clear होते. बघूया काय बघणार आहोत आपण. What is life insurance? So its core component and why it matters for financial protection and long time. So what do you think? Why this topic is important for us? कोणी काही गेस करू शकता? Safeguards us our Future. Our future? Good one. Okay. So I'll share. जिला आपण काइंड ऑफ 2-3 वर्षांनी सोडतो, कोणी 5-6 वर्षांनी सोडतो, कोणी 10 वर्षांनी सोडतो. त्या गोष्टीचा पण आपण इन्शुरन्स गाडी कोणी 2-3 वर्षांनी बदलतं, कोणी सोडतं. सो ज्या गोष्टींमध्ये आपला जीव असतो तिचा आपण इन्शुरन्स काढतो, तर स्वतःच्या जीवाचा पण इन्शुरन्स काढावा लागेल ना. का? तर त्याची बेनिफिट्स आपण पुढे डिस्कस करू. बट एक स्मॉल ओव्हरव्ह्यू जर मांडायचं झालं तर काइंड ऑफ अनसर्टनिटी ज्या लाईफ मध्ये घडतात त्या घडल्यानंतर त्या गोष्टी स्ट्रेस फ्री मॅनेज करता आल्या पाहिजे. वर्ड नीट लक्षात घ्या, स्ट्रेस फ्री. दॅट्स व्हाय दिस टॉपिक मी तुम्हाला आता सांगायचं. What is life insurance? So, a logical contract between an individual and an insurance company. एक लॉजिकल कॉन्ट्रॅक्ट, बॉन्ड काइंड ऑफ थिंग. एक कॉन्ट्रॅक्ट आहे एक कंपनी आणि एका माणसामध्ये. Where company guarantees to pay specific sum to the designed beneficiary on death of individual. कंपनी गॅरंटी देते की त्या पर्सनची जर डेथ झाली तर त्याचा जो बेनिफिशियरी असेल त्याला ती अमाउंट देईल. और at maturity in exchange for a regular premium payment. आता याचे बरेच शब्द जड जे की मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला. बट एक असं समजून घ्या की एक सर्टन कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यात कंपनी डेथ और मॅच्युरिटी झाली की त्याच्यानंतर ते तुम्हाला एक सर्टन अमाउंट. Components of policy. When we talk about components of policy, these are 4 important components. Policy. Policy holder. असा पर्सन ज्याची तुम्ही पॉलिसी काढलेली आहे. खूप साधं सोपं. प्रीमियम सर्टन अमाउंट और फिक्स अमाउंट जे एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर कंपनीला देता, ज्याला प्रीमियम असं म्हणता येईल. लाईक इथे जरी आम्ही अक्षय कुमारचा 31 दिनने पैसा डबल वाला इमोजी टाकला असेल तरी पण त्याचं कनेक्शन याच्याशी नाही होतं, त्याचं कनेक्शन याच्याशी होतं, सम अश्योर्ड. बट आपण सध्या प्रीमियम सोबत असतो. सो इन दिस केस तुम्ही जी मंथली, क्वार्टरली और 6 मंथली जी पेमेंट करता त्या कंपनीला तुमची पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी त्याला प्रीमियम. बेनिफिशियरी जर त्या पर्सनची डेथ झाली, कोणाची? पॉलिसी होल्डरची, त्या मोमेंटला कंपनी पैसे कोणाला देणार रे? कोणाला द्यावे लागतील ना, त्या माणसाने भरले ते एवढे मरेपर्यंत भरले. सो अ पर्सन, असा पर्सन जो त्याचा रिलेटिव्ह पण असू शकतो, त्याचा फ्रेंड पण असू शकतो,
ब्रदर सिस्टर मुलगा जे कोणी त्याच्या चॉईसनुसार त्याला तो बेनिफिशियरी बनवू शकतो आणि त्याला एक सर्टन अमाऊंट भेटू शकतो. सर्टन अमाऊंट म्हणजे काय तर सम अशुअर्ड अशी अमाऊंट जी कंपनी गॅरंटी की पर्टिक्युलर इव्हेंट भेटल्यानंतर आम्ही ही अमाऊंट तुम्हाला देऊ. सो फॉर नेक्स्ट स्लाइड टाइप्स ऑफ इन्शुरन्स आय वुड लव्ह टू कॉल गौरव.